नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही निघालोय सिंहगडावर. येस. पूर्वी म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी आम्ही दोघेही पुण्याचे असल्यामुळे सिंहगडावर वारंवार जाणं व्हायचं. सिंहगड हे आम्हा दोघांचं खूप आवडतं ठिकाण होतं. तिथली कांदा भजी, दही, ताक आम्हाला प्रचंड आवडायचं. त्यामुळे पूर्वी आम्ही कायमच तिकडे जायचो. पण मुंबईत आल्यापासून सिंहगडावर जायचं प्रमाण खूप कमी झालं. आज मी जातोय ते जवळपास 7-8 वर्षांनी. सिंहगडावर जायचं म्हटलं की खडकवासला धरणाच्या इथे थांबणं आलंच. खडकवासला धरणाचा हा निसर्गरम्य परिसर हाही आम्ही खूप वर्षांनी पाहत होतो. ही आहे मर्फी. मंजूचा भाचा आहे निखिल. त्यांची आहे ही मर्फी. किती गोड आहे ना? ती सुद्धा प्रचंड एन्जॉय करत होती. हा निखिल, मंजूचा भाचा. आणि ही सायली, त्याची बायको. आणि हा हा कोण आहे? हा मीच आहे. सॉरी सॉरी. खडकवासला धरणाच्या इथे आम्ही मस्त गरमागरम चहा प्यायला. आमच्या सोबत मर्फी सुद्धा इथलं वातावरण फारच एन्जॉय करत होती. पूर्वी इथे सुद्धा आम्ही वारंवार यायचो. भेळ खायला, कणीस खायला, म्हणजे भुट्टा. मग थोडा वेळ खडकवासल्यापाशी थांबून आम्ही निघालो सिंहगडाच्या दिशेने. इथलं सगळंच खूप बदललंय. आता 25-30 वर्षांपूर्वीचं पुणं अजिबात राहिलं नाही. पुणं ओळखताच येत नाही. इथे सुद्धा आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या लहानपणी घेऊन आलो होतो. मला आत्ता आठवलं. सिंहगडाकडे जायच्या आधी मर्फीला तिच्या डे केअर सेंटरमध्ये आम्हाला सोडायचं होतं. हे पहा, डॉग पॉइंट क्लब. मर्फीला घेऊन आम्ही त्यांच्याकडे सोडलं. इथे खूप वेगवेगळे डॉग्स आहेत आणि सगळे खूप मस्त आहेत. सगळे वेल ट्रेन्ड आहेत. इथेच राहणारं पूजा आणि विशाल सांडभोर नावाचं एक कपल आहे. ते हे डे केअर सेंटर चालवतात आणि सगळ्यांना अत्यंत प्रेमाने ते ट्रेन करतात. अजून त्यांच्याकडे गायी पण आहेत, पण त्या वेगळ्या दिशेला आहेत. तर या सगळ्यामध्ये ही पहा आमची मर्फी एकटीच छान छान कपडे घालून आली आहे. आहे की नाही संस्कारी मुलगी? मग आणि आजूबाजूला इतके मोठे मोठे सगळे डॉग्स आहेत, पण ती जरा सुद्धा घाबरत नाहीये. ह्याचं काहीतरी म्हणणं होतं, पण ते शेवटपर्यंत आम्हाला काही कळलं नाही. त्याला विचारायला काहीतरी लागलं होतं, त्यामुळे त्यांनी तो कोन त्याच्या तोंडाभोवती बांधला होता. हे बघा, खूप म्हणणं आहे त्याचं, खूप म्हणणं आहे. पण आमच्या ते लक्षात नाही आलं शेवटपर्यंत आणि सांडभोरांच्या पण लक्षात नाही आलं. हे पहा, हे पूजा आणि विशाल सांडभोर खूप प्रेमाने सगळं काही करतात. त्यांनी स्वतःला अक्षरशः वाहून घेतलंय या डे केअर सेंटरसाठी. त्या लाल दरवाजाच्या मागे एक मोठा पिटबुल आणि रॉटविलर पण होता. पण मंजू घाबरेल म्हणून त्यांनी त्या दोघांना बाहेर आणलं नाही. आणि हे बघा, हे एक पिल्लू, हे पण फार गोड होतं. आणि या सगळ्यांना बाय करून आम्ही सिंहगडाच्या दिशेने अखेर निघालो. हा आहे सिंहगडाच्या खालचा तपासणी नाका. आपल्या महाराजांचे सगळे गड, त्याच्यावरची सुरक्षा ही चोख असायलाच पाहिजे. कारण ते आपली श्रीमंती आहे, ते आपलं वैभव आहे. ते जपलंच पाहिजे. हा एक बंगला आहे. हा बऱ्याच चित्रपटामध्ये पूर्वी दिसलाय. मराठी, एका दुसऱ्या हिंदी चित्रपटात सुद्धा. सिंहगडाचा रस्ता अत्यंत उत्तम केलेला आहे. हा पहा सिंहगड. इथेच आपल्याला पोहोचायचं आहे. इथून पुणं सुद्धा फार मस्त दिसलं. अखेर आपण पोहोचलेलो आहे सिंहगडावर. इथे पार्किंगसाठी आता मुबलक जागा आहे. पूर्वी एवढी नव्हती, पण आता फारच सगळं सुंदर केलेलं आहे. इथे आम्ही आमची गाडी पार्क करून निघालो. गड आला पण सिंह गेला. आपल्या काळजात कोरलं गेलेलं वाक्य आहे. प्रथेप्रमाणे जे करायचं ते मंजू करतेच आहे. हे पहा.
आत्ता इथे ती ज्या कठड्यावर बसली आहे तो खरं तर खूप उंचावर आहे. ती खरं तर खूप घाबरली आहे. पण मी शूटिंग करतोय तिला कळल्यामुळे ती वरवरचं हसू आणतीये. उसनं अवसान तिने आणलेलं आहे, पण प्रत्यक्षात ती खूप घाबरलेली आहे त्या कठड्यावर बसताना. पहा इथून खालचं गाव किती सुंदर दिसतं. हे पहा, यांच्यावरती सगळं काम लादणं हे अजूनही चालूच आहे. आणि आता हा आहे पुणे दरवाजा. सिंहगडावर जाताना हा पहिला दरवाजा लागतो. इथे या फलकावर त्याची व्यवस्थित माहिती लिहिलेली आहे. तुम्ही कधी गेलात तर ती नीट वाचा. चला, मंजू म्हणते चला म्हणजे आपल्याला जायलाच हवं. वातावरण फार प्रसन्न होतं, आल्हाददायक होतं. एकदम बारीकशी थंडी होती. त्यामुळे पायऱ्या चढताना फार दम लागत नव्हता. मी पण पुढे पुढे चाललोच होतो. अधूनमधून मंजू शूटिंग करत होती, अधूनमधून मी शूटिंग करत होतो. हा मास्क मी मुद्दामून लावतो, जेणेकरून गड किंवा अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या चढत असताना जर मध्येच कुणी थांबवलं फोटो काढण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, तर मग जो तो एक टेम्पो आलेला असतो चढण्याचा, तो ब्रेक होतो. तो ब्रेक होऊ नये म्हणून मी बऱ्याच ठिकाणी हा मास्क वापरतो. हे सगळं मंजूचं प्रचंड आवडतं. कैऱ्या, त्याच्यानंतर ओल्या शेंगा, चण्यामण्या बोर, तुती. इथे ती ह्याची भेळ पण फार अप्रतिम मिळते, कडधान्यांची. इथे असे बारीक बारीक मस्त तंबू टाकलेले दिसतात आणि त्याच्या खाली बसून लोक जेवणाचा आस्वाद घेत होते. आम्ही एक तंबू गाठला आणि पहिला ताव मारला तो कांद्याच्या आणि बटाट्यांच्या भज्यांवर. सोबत दही होतच. मंजूला दही प्रचंड आवडतं आणि मला दही अजिबात आवडत नाही. हा झुणका भाकरी सोबत, आ हा 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 कमाल. त्या वातावरणात हे सगळं खाणं म्हणजे ओ हो, स्वर्ग आहे स्वर्ग. या थाळीमध्ये झुणक्याबरोबर भरीत वांग्याचं आणि मटकीची उसळ होती. निखिल आणि सायली सुद्धा ताव मारतायत. बायकोबरोबर एका ताटात जेवल्यामुळे प्रेम वाढतं, असं खूप लोक म्हणतात. दही आवडलं का? दही आवडलं की मस्त होतं. तुम्ही किती वाजता येता हो सकाळी आजीवर? सकाळी ताई आम्ही गाडीसाठी आहे ना, हा. गाड्या लवकर येत्या. त्या गाडीने आपलं घरून 5 वाजता म्हणलं तरी आम्ही घर सोडतो. अच्छा, अरे बापरे. आणि वर यायला किती वेळ लागतो? वर यायला काय अर्ध्या तासात येतं माणूस. अर्ध्या तासात येता तुम्ही चढून? चढून नाही, पार्किंग पासून येतो चढून, पण घरून गाडीने येतो ना पार्किंग पर्यंत. आता नाही दादा कोण येत चालत. नाही ना? आता गाडी झाली ज्याच्या त्याला. पूर्वी तुम्ही यायचात का? हा, कुठली यायची ना आता चालत सगळी. वय काय आजीवर? वय वय हा, वय 70च्या पुढे ये ना. जास्तच असेल. 75 आहे ना, 75 76 होत आले. 76 होतले. 76 वर्षाच्या या आजींनी आम्हाला जे ताक बनवून दिलं त्याची चव म्हणजे आ हा हा. आणि अशा रीतीने सिंहगडाला मानाचा मुजरा करून आम्हा सगळ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी आम्ही पोचलो होतो सिंहगडावर 11 11:30च्या सुमारास. मुंबईला येईपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.